आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि भावाचा उपवास पण आहे आज. मग आज आम्ही वारुळाला जाण्यासाठी मस्त असे तयार झालो. देवांश, मी, आई आणि जिजाई निघालो. तर आम्ही या रानामध्ये आलो होतो वारुळाला पूजण्यासाठी. तर हे त्यांचं घर आहे ज्यांच्या वारुळामध्ये आम्ही आलो होतो. तर त्यांच्या घराच्या पाठीमागच वारुळ होता. मग आम्ही आलोत वारुळाला पूजण्यासाठी. तर आई आमच्या जाऊन तिथं पोहोचल्या होत्या. हे बघा, हे आहे वारुळ. तर इथं बायका आधीच येऊन पूजा करून गेल्या होत्या. मग आम्ही येऊन बसलोत. पण देवांशी आमच्यामध्येच लुडबुड चालू झाली. तो काय पूजा करूच देत नव्हता. सारखं साखर मागत होता खाण्यासाठी. मग मी त्याला साखर खाऊ घातली एक दोन वेळेस आणि एका साईडला जाऊन बसवलं. आज एवढी हवा चालू होती की त्या हवेमध्ये आम्हाला पूजाच व्यवस्थित करता येत नव्हती. त्याच्यामुळं आम्हाला दिवा आणि अगरबत्ती पण पेटवता येत नव्हती. मग आम्ही पूजा करून घेतली. तर आम्ही पूजेला येऊन बसलो की आमच्या पाठीमागे बायकांची आणखीन गर्दी झाली. त्या पण पूजेसाठी येऊन थांबल्या होत्या आणि जागा कमी असल्यामुळं थांबता पण येत नव्हतं, उभारता येत नव्हतं. मग आम्ही पटकीन आमची पूजा आवरून घेतली आणि आम्ही एका अलीकडे बघू शकता एका बायकांनी कोणी केलेली अलीकडे पूजा आहे. तशा छोट्या काड्या रोवल्या जातात आणि त्याच्यामध्ये 5 दगडांची पूजा केली जाते आणि मग वारुळाला पूजलं जातं. आणि आज मी चक्क 5 पानाचा बेल पाहिला. मला 3 पानाचा बेल माहिती होता, पण आज पहिल्यांदा 5 पानाचा बेल बघितला. येताना आम्ही फेर धरला आणि आम्ही ज्यांच्या घराच्या पाठीमागे वारुळाला आलो होतो त्यांच्या घराच्या पाठीमागे एवढी सुंदर आणि छान झाडे लावले होते फुलांचे. वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदीची होते, लाल, पिवळा, गुलाबी, असे पांढरा असं जास्वंद बघितले. आणि एवढी छान फुलाची झाडं बघून असं मन समाधानी आणि एवढं आनंदमयी झालं ना. आजचा दिन खूप छान गेला.